सातारा जिल्हा परिषद आणि सातारा पंचायत समिती ची निवडणूक 2026 ते 2031 ची निवडणुकीसाठी खेड गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री कामेश दिलीप कांबळे यांचं शिक्षण BE सिव्हिल आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर पंचायत समिती क्षेत्र माऊली गण क्रमांक 82 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ राणी अजय पवार, शिक्षण त्यांचं MBA आहे HR आणि मार्केटिंग मधून. तर हे असे 2 उमेदवार आपल्या प्रचारासाठी आलेले आहेत. तर या सर्व उमेदवारांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शशिकांत शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर मकरंद आबा पाटील, अजितदादा स्वर्गीय अजितदादा पवार यांचे हे अधिकृत उमेदवार आहेत. तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रत्येक गावाच्या विकासामध्ये शशिकांत शिंदे साहेबांचं, अजितदादांचं फार सहकार्य लाभलेलं आहे. तर सर्वांना विनंती करतो की या आपल्या गावातर्फे जास्तीत जास्त म्हणजे 70-80 होणाऱ्या मतदानात 70-80% पेक्षा जास्त मतदान या 2 उमेदवारांना करून दोन्ही गाड्या जिंकून येणार आहेत आणि त्यात सगळ्यात जास्त लीड आपल्या गावाचं असलं पाहिजे एवढी मी सर्वांना विनंती करतो. तर 2 मिनिटं फक्त त्या दोन्ही उमेदवारांना थोडक्यात बोलायला विनंती करतो मी. लक्ष्मणराव पाटील, स्वर्गीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी गट क्रमांक 41 मधून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे. या गावाच्या विकासासाठी, चिंचनेर गावासाठीच्या विकासासाठी मी नेहमी तत्पर असतो. आपण या ठिकाणी आज थांबलोय. ज्या पेवर ब्लॉक्स आहेत ते पण शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून मीच केलेले आहेत. गावाच्या विविध विकास कामात माझा वाटा राहिलेला आहे. समोर असलेली ग्रामपंचायत असेल तिथेही कामे केलेली आहेत आणि येणाऱ्या भविष्य काळात मी गावाच्या विकासासाठी तत्पर राहीन आणि तुम्ही सांगाल ती काम मी झोपून इथून पुढे गावासाठी 5 वर्ष तत्परतेने कामं करीन. एवढं बोलून थांबतो. राणी अजय पवार, स्वर्गीय उपमुख्यमंत्री आपले अजितदादा पवार, स्वर्गीय भाऊसाहेब महाराज, स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील आणि आपले प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, नामदार मकरंद यांच्या नेतृत्वाखाली सातारा पंचायत समिती घड्याळ या चिन्हावर मी अधिकृत उमेदवार म्हणून क्षेत्र माऊली गण क्रमांक 82 मधून आपल्या समोर येत आहे. तरी घड्याळ या चिन्हावरती आणि आपल्या कामेशदादा कांबळे हे जिल्हा परिषद गटामधून अधिकृत उमेदवार म्हणून समोर येत आहे. तरी आपण सर्वांनी घड्याळ या चिन्हावरती बटन दाबून दोन्ही उमेदवारांना विजयी करावं अशी मी विनंती करते. आपला आशीर्वाद म्हणजे घड्याळाला मत. धन्यवाद. शिंदे साहेबांनी 15-20 लाख रुपये निधी देऊन हे सगळं नवीन बांधकाम केलंय मंदिराला. त्याचबरोबर रंगासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातले 1.5 लाख रुपये दिले आणि हे सगळं काम केलंय. ह्या वस्तीमध्ये आपल्याला 400-450 मतदान आहे. त्यातलं 90% आपल्या पॅनेलला 100% दरवर्षी होतं. तर सगळ्यांना तुम्हाला विनंती आहे, शशिकांत शिंदे साहेब, मंत्री मकरंद पाटील साहेब, त्याचबरोबर स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या बघून ह्या पॅनेलला दोन्ही घड्याळं दाबून 100% मतदान आपल्याला घड्याळाला करायचे. अजितदादांना, स्वर्गीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहायची, ते मतदान रूपीच व्हायचे. आणि हे 2 उमेदवार असे आहेत, कामेश किंवा ताई, आपले जे काही विषय असतील ते सोडवण्यासाठी एका फोनवर हे तत्पर आहेत, सक्षम आहेत. विरोधी उमेदवार येईल काय करेल त्याकडे काही लक्ष देऊ नका. सुशिक्षित हे इंजिनियर आहेत, स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहेत, लागले काम करणारी मंडळी आहेत. तर ह्या सर्वांच्याकडे लक्ष देऊन आपल्याला ह्या दोन्ही उमेदवारांना 100% मतदान आपल्या वस्तीत झालं पाहिजे. गोरख अशोक तर सर्वांना विनंती आहे की 100% मतदान आपल्याला झालं पाहिजे. बाहेरची जी यादी आहे ती तेवढी, अशोक कुठे गेला, तुम्ही गोरख किंवा सागर सगळ्यांनी, लक्ष्मण भरत, तुम्ही सगळ्यांनी मला ती यादी पोहोचवायची आणि 100% मतदान आपल्याला पूर्ण. बघा, हे मकरंद आबा पाटील मंत्री आहेत, त्यांचे थोरले चिरंजीव आहेत. तर टाळ्या वाजून त्यांचं पण सगळ्यांनी स्वागत करतो. आपल्याला मंत्री साहेब बरोबर आहेत, शिवेंद्रराजे भोसले पण बरोबर आहेत, खासदार पण बरोबर आहेत, आपले नितीन काका बरोबर आहेत, शिवेंद्र बाबा महाराज बरोबर आहेत, उदयन महाराज पण बरोबर आहेत. त्यामुळे काळजी करू नका. सगळं पक्षी एकच, हे 2 उमेदवार आहेत. आपल्याला कुठली अडचण आली तर मी तर आहेच तुमच्या बरोबर, सरपंच आहेत, सगळे आहेत. त्याचबरोबर हे 2 उमेदवारांनी आबा पण आलेत आता आपल्या बरोबर. काय तर टाळ्या वाजून ह्या उमेदवारांचं स्वागत करा आणि सगळ्यांनी हात वर करून तिरुपतीच्या मंदिराचं सांगा
ही 100% मतदान राष्ट्रवादीला होणार आहे. सगळे हातवर करा. आजपर्यंत 100% मतदान आपल्याला इथं झालेलं आहे. हा, बोला. आजच्या या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीतले आपले अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती उभे आहेत. माननीय श्री कामेश कांबळे आणि राणी पवारताई हे दोन उमेदवार सुसंस्कृत आणि सुशिक्षित असे उमेदवार आहेत. समोरचे उमेदवार बघितले आपण तर मागच्या वेळेस माझी चूक झाली तेव्हा उमेदवारांना मी कोंडव्यातून आणून इकडं उभं केलं आणि त्यांना सवयीप्रमाणे त्यांनी दोन्ही उमेदवारांनी पाठीत खंजीर खुपसला. बरोबर. असे खंजीर खुपसणारे उमेदवार आपल्याला निवडून आणायचे नाहीत आणि हे सुसंस्कृत असे उमेदवार आपल्याला निवडून आणायचे. आदरणीय अजितदादा पवारांना एक भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण घड्याळ चिन्हावरती सर्वांनी 7 तारखेला मतदान संपूर्ण 100% वस्तीतलं मतदान करावं ही आपल्या सर्वांना प्रार्थना आहे. तसंच माननीय शशिकांत शिंदे साहेबांनी आपल्या वस्तीमध्ये प्रचंड विकास केलेला आहे, भविष्यात पण करत राहतील. माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे असतील, उदयनराजे असतील, माननीय नितीन काका पाटील असतील आणि आपले माननीय मंत्री मकरंदाबा पाटील या सर्वांचं सहकार्य आणि सर्वांचे आशीर्वाद या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहेत. तेवढेच आशीर्वाद आपल्या सर्वांचे या उमेदवारांच्या पाठीशी असणं गरजेचं आहे. आणि गद्दार आणि पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उमेदवारांचा पाडाव चिंचनेरे पहिलं गाव आहे आणि बोरको शेवटचं गाव आहे. तर या गणातून या दोन्ही उमेदवारांना कमीत कमी 70 ते 75% मतदान कमीत कमी झालं पाहिजे ही आपल्या सर्वांना विनंती आहे. आपण वस्तीनं 100% मतदान करावं ही आपल्या सर्वांना श्रीमती बालाजी चरणी प्रार्थना करून विनंती करतो. आपण इथं सर्वांनी उपस्थित दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि जाता आता आणखी दोन कोणी दहशत केली काय केली तर आमचा फोन 24 तास चालू आहे नेहमीप्रमाणे. चिंचनेरचं प्रेम माझ्यावरती पण राहिलंय. त्याच पद्धतीने ह्या मुलांवरती दोन्ही आपलं प्रेम ठेवावं ही आपल्या सर्वांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. गटातून आपले अग्रगत उमेदवार कामेशदादा कांबळे आणि राणीताई पवार या उमेदवार आहेत. सगळ्यांनी आवाहन करतो की 100% मतदान आपल्या उमेदवारांनी करून 1 नंबरला जिल्हा परिषदला घड्याळ आहे आणि पंचायत समितीला 2 नंबरचं घड्याळचं चिन्ह हे सर्वांना लक्षात ठेवा. घड्याळ लक्षात ठेवा, बाकी काय नाही.